आमच्या सोसायटीमध्ये ना एक फळवाले काका येतात. नेहमी येतात ते. कधीतरी चुकतो त्यांचा असा वार वगैरे. मग मी एके दिवशी अशी खाली गेले होते आणि तेव्हा ते मला दिसले. मग मला बाहेरही जायचं होतं आणि फळंही घ्यायची होती. पण प्रॉब्लेम काय झाला, माझ्याकडे पैसे नव्हते पुरेसे असे. फळं घेतलीत मी आणि त्यांना म्हटलं, "मी काका मी खालून येतीये आणि आल्यानंतर पैसे देऊ का तुमचे?" "हो, ठीक आहे," म्हटलेत ते. मी गेले, खाली माझं जे होतं ते काम केलं आणि रिटर्न आले. जास्तीत जास्त 10-15 मिनिटातच आले होते. तेवढ्यात ते गेले होते निघून. मग मी शोधलं त्यांना पण नव्हते ते. पण ठीक आहे म्हटलं नेक्स्ट टाईम आल्यानंतर आपण पैसे देऊ. आणि ही गोष्ट होती एप्रिल महिन्यातली एंडिंगची होती. त्याच्यानंतर काय झालं मुलांच्या सुट्ट्या लागल्या, शाळा संपल्या आणि आम्ही गावी गेलो. मग मला मनात राहिलं होतं, की मी त्यांचे ₹200 द्यायचे राहिली फळांचे म्हणून. पण गंमत अशी झाली, ते ना मे महिन्याची सुट्टी, जून झाला, ते आलेच नाहीत. आम्ही गावावरून आलो तेव्हाही ते आले नाहीत आणि लास्ट आता जुलैच्या एंडिंगला ते एके दिवशी आले. त्यांनी आवाज दिले सगळ्यांना, फळवाला आलोय म्हणून किंवा फळं आलेत म्हणून. तेव्हा मी गेले खाली आणि नेहमीसारखी त्यांच्याकडून फळं विकत घेतली. विकत घेताना मी जे फळ घेतलं, त्याचे मोजकेच पैसे झाले होते. काहीतरी ₹60-70 झाले असतील. पण मी देताना त्यांचे ते ₹200 ॲड करून दिले. "नाही, नाही मॅडमजी, हे तुमचे जास्त आले पैसे माझ्याकडे, हे घ्या." तेव्हा मी त्या काकांना सांगितलं, "काका हो, लास्ट मी गावी जायच्या अगोदर एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे म्हटलं ही. मी तुमच्याकडून फळं घेतली होती आणि त्यातले ₹200 मी दिले नव्हते तुम्हाला, राहिले होते आणि तुम्ही निघून गेला होतात." तर ते काका म्हटले, "अहो, एवढे दिवसाचं कोण लक्षात ठेवतं? मला लक्षात नाहीये." अहो, पण म्हटलं, "माझ्या लक्षात आहे ना." तर ते काका म्हटले, की "अहो, एवढी इमानदार माणसं आता नसतात अहो जगामध्ये. तुम्ही ते पैसे ठेवून घेऊ शकला असतात की. खूप दिवस झाले, लक्षात नाही वगैरे सांगून." "नाही हो," म्हटलं, "तुमचे ₹200 राहिलेत." पण मला झोप लागत नव्हती, की तुम्ही येत का नाहीये? काय झालंय? इव्हन त्यांचा Google Pay किंवा PhonePe करायला नंबरही नव्हता माझ्याकडे. सो मी अगोदर त्यांना करून टाकले असते. पण त्यांचा नंबर नसल्यामुळे मी त्यांची वाट पाहत राहिले. फायनली ते आले आणि मी त्यांना ते पैसे दिले. पण जेव्हा त्यांचं जे चेहऱ्यावरचं जे हसू होतं, की आठवणीनं मी जे त्यांना पैसे दिलेत, ते म्हटले, "आत्ता आजकाल ह्या जगात इमानदार माणसं खूप कमी भेटतात बघायला आणि मॅडम तुम्ही त्याचं एक उदाहरण आहात म्हणून." मला इतकं छान वाटलं ना, खरंच. इमानदारीची जी झोप असते, ती मला आत्ता कळली. मी जे पैसे दिल्यानंतर जी मला लागतीये ना झोप ती. नाहीतर प्रत्येक वेळेला माझ्या मनात एक रुक-रुक, रुक-रुक असायची, की नाही मी कुणाचे तरी पैसे देणे आणि माझ्या पप्पांनी आणि माझ्या नवऱ्याने मला एकच शिकवलंय, भले आपले पैसे कुणाकडेही राहिले तरी चालतील, पण दुसऱ्याचे पैसे आपण द्यायचं कधीच नाही थांबायचं.